बातमी नागपूरमधून। नागपूरच्या उपाहारगृहामध्ये तुफान हाणामारी झालेली आहे। हुडकेश्वर परिसरातील ही घटना आहे। हाणामारीमध्ये एकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याची माहिती समोर येते आहे। तर हुडकेश्वर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। यामध्ये तुफान अशी ही हाणामारी झाली। यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे। नागपुरामध्ये हा प्रकार घडलेला आहे। नागपुरामध्ये उपाहारगृहामध्ये तुफान हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये एक जण रक्तबंबाळ झालेला आहे। त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। क्षुल्लक कारणावरून ही हाणामारी झाल्याची माहिती समोर येते आहे। ही दृश्य आपण पाहतोय। नागपूरमधील एका उपाहारगृहामध्ये ही तुफान अशी हाणामारी झाली आहे। यामध्ये टोळक्यानं या उपाहारगृहाच्या मालकाला ही मारहाण केल्याची माहिती समोर येते आहे। यामध्ये उपाहारगृहातील मालक गंभीर जखमी झालेला आहे। रक्तबंबाळ झालेला आहे। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे। मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज हे समोर आलेत। हुडकेश्वर परिसरातील ही घटना आहे। एका उपाहारगृहामध्ये ही मारहाण करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। तेजस, नेमकी कुणाला ही मारहाण झालेली आहे आणि पोलिसांनी काय कारवाई केली आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील एसटी बियर बारमध्ये किरकोळ कारणावरून हा मोठा गोंधळ उडल्याची घटना जी आहे ते समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जर बघितलं असेल तर बारमध्ये जे आहे ते मद्यप्रसारासाठी आलेले एका ग्राहकाने नशेच्या अवस्थेत आतमध्ये उलटी केली। यामध्ये जे आहे ते कर्मचाऱ्याला ही घाण साफ कोण करण्याचा सवाल जेव्हा उपस्थित केला बारच्या मॅनेजरने, त्यावेळेस ग्राहकाने जे आहे ते मॅनेजरसोबत हा वाद घालला आणि सफाई संदर्भात पैसे देवाणघेवाणची या संदर्भात हा संपूर्ण वाद झाला आणि हा शाब्दिक वादावरून जे आहे वाद मारहाणीमध्ये झाले। आणि मारहाणीत जर बघितलं तर काउंटरवर ठेवलेले जे बॉटल आहेत ते बॉटल त्या तेथील मॅनेजरला जे आहेत ते मोठ्या प्रचंड याच्यात मारहाण केली। या संपूर्ण याच्यात बघितलं असेल तर दोन्ही बाजूनी जे आहे या संपूर्ण मारहाणीत जे जखमी झाले आणि काही काळ तणावाचे वातावरण या संदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे आणि पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। तेजस, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।